जे फलंदाज होणारे त्यासाठी प्रमिला रामचंद्र भोईर यांच्याकडून 2,500 रुपयांचं पारितोषिक इथे लावला गेला. शेतकऱ्यांची हॅट्रिक जो पूर्ण करेल त्याला त्यानंतर जो गोलंदाज 3 गडी बाद करेल विकेट हॅट्रिक जो घेईल त्यालाही 2,500 रुपयांचं पारितोषिक इथे लावला गेला. सलामीची जोडी मैदानामध्ये जाते कारण मुरगुरपाडा संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला होता. एका साईडला आपण पाहिलात तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवली जाते. किरण भोईर आणि त्याच्या समोर आपण बघितला तर विनायक पाटील याला आपण बघतोय. पहिला गोलंदाज रेनॉल्ड गोलंदाजी मार्गदर्शन कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. मेगा फायनलचा सामना अंतिम मॅच इथे पाहायला मिळते आणि या अंतिम मॅच मध्ये कुठला संघ या स्पर्धेचे चॅम्पियन ठरेल हे आपण बघणार आहोत. अथवा इथे बक्षीस लागलं गेलं. आमचे मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित आहे. या सर्व मान्यवर व्यक्तींचे मी आभार मानतोय. सर्व प्रेक्षकांचा आभार मानतोय. युट्यूबच्या माध्यमातून घर बसण्याची स्पर्धा आनंद घेत आहेत त्याही प्रेक्षकांचा मी आभार मानतोय. आणि अंतिम मॅचला इथे सुरुवात केली जाते. थोडीपर्यंत सज्ज आहेत. मॅच केली जाते ऑन. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज रेनॉल्ड. तर फलंदाजीसाठी आपण बघतो विनायक पाटील. पहिला बॉल पॉवर प्लेचा षटक यावेळी चेंडू हाताळला गेला. गाड बॉल पहिलाच पाहायला मिळतोय. आक्रमक गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती अगदी विनायक पाटील याला थांबवलं गेलं आहे कारण बॅटर चांगला रंगला जाणार आहे. कारण ज्या प्रकारे पॉवर प्ले मध्ये रेनॉल्डची गोलंदाजी आपण बघतोय प्रत्येक षटक त्या ओव्हरमध्ये हाताळले जात आहेत आणि यावेळी विनायक पाटील समोर त्याचा एक प्रत्युत्तर असणार आहे. हो यावेळी अजून एक डॉट बॉल हाताळला जातोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे हाताळले जातात. गोलंदाज रेनॉल्डच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय मिड विकेट आणि लॉंग ऑफ रिटर्न मध्ये. अजून एक चांगला बॉल आहे. डॉट बॉल लगातार 3 पाहायला मिळतात. कुठेतरी आता मात्र बॅटिंग मध्ये थांबवण्याचं काम विनायक पाटीलला केलं जात आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये डॉट पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना कारण टॉस जिंकला होता मुरगुरपाडा मास्टर या संघाने आणि बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता तो आता मात्र कुठेतरी आपण बघतो पहिल्या 3 बॉल मध्ये अपयशी होतोय. यावेळी आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहायला मिळतो. वाईट बॉल इथे पण तो घोषित करतात. वाईटने धावपळकाला सुरुवात केली जाते. अनंतर झालेली धावपळक सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग बॅटिंग करण्याचा पंचुबा विनायक पाटील याचा मात्र असफल होत असताना पाहायला मिळतो. यावेळी फटका केला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून केला सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. 4थ्या बॉलवरती कुठेतरी बॅटनी धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 4 बॉलमध्ये 2 बॉलांना धाव फलकावरती आपण बघतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आपण बघतो. सुनील डोंगरकर क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धाव फलक पहिल्या 5 बॉल मध्ये आपण बघितला तर 3 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 5 बॉल मध्ये 3 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. पहिला षटक संपला गेला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिला तर 3 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. विनायक पाटील हा फलंदाज इथे बाद होतोय.
कारण बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये मुगरपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण महत्वपूर्ण विकेट इथे गमावलाय. विनायक पाटील हा फलंदाज इथे बाद होतोय. पहिल्या षटकामध्ये रियाज आणि जबरदस्त कामगिरी केली. कारण 3 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण विकेट विनायक पाटील याचा मिळवलाय. क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्गावर राकेश या गोलंदाजाला बोलवला गेलं. किरण गोहिल आणि सुहास कदम ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. एका साईडला आपण पाहिलात तर एक जबरदस्त पॉवर प्लेचं षटक रेनॉल्डच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी पॉवरफुल गोलंदाजी त्या ओव्हरमध्ये शॉर्ट बॉल होता. रिझन मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सिंगल पूर्ण करतात. एका धावेवरती समाधान किरण गोहिलला मानावं लागते. एका धावेने धावपळक पुढे सरकत असताना पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 धावा या धावपळकावरती आपण बघतोय. प्रथमतः बॅटिंग करतोय. टॉस जिंकला होता मुगरपाडा संघाने. प्रथमतः फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता, आता मात्र कुठेतरी आपण पाहिला तर डिफेंडिंग फटका केला. सिंगल पूर्ण करता दुसरे घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. कुठेतरी ज्या धाव घ्यायच्या होत्या त्या धावांवरती ब्रेक लागला गेला. अगदी एका सिंगलने धाव पुढे सरकत असताना पोहोचला 5 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. या 5 धावा या धाव फलकावरती लागला गेल्या. त्यामुळे सिंगलने पुन्हा एकदा समाधान मानतोय. किरण गोहिल सिंगल धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला आहे 6 या आकड्यावरती. प्रथम गोलंदाजी हाताळले जातात. कारण पहिल्या 3 बॉलवरती 3 धावा राकेशच्या माध्यमातून हाताळले जातात. अप्रतिम षटक. प्रत्येक 3 षटकारांसाठी प्रमिला रामचंद्र भोईर यांच्या माध्यमातून 2500 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला. विकेट हॅट्रिकसाठी 2500 रुपयांचा पारितोषिक गोलंदाजाला दिला जाणार आहे. प्रमिला रामचंद्र भोईर यांच्या माध्यमातून मोठा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सर्व फ्लाय झालाय षटकारासाठी. षटकाराने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन तो म्हणजे 14 या आकड्यावरती. आता मात्र कुठेतरी धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. कारण अंतिम अजून या ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत. 14 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5वा बॉल गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय. गोलंदाजी करत असताना राकेश शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा नोमॅन्स रिझन मध्ये चेंडू पडतोय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला गेला नाही. एकाच धावेवरती समाधान मानला जातो आणि एका धावेने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन 15 या आकड्यावरती. आता मात्र पहिल्या ओव्हर मधला जो दबाव होता, पहिल्या ओव्हर मधला जो प्रेशर होता, तो मात्र झुगारून इथे बॅटिंग करतायत हे दोन्ही फलंदाज. चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केलाय सुहास कदम याने. अंतिम बॉलवरती आणि सिंगल. एका सिंगलने षटक संपले गेले 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावे संख्या धाव फलकावरती 8च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 16 धावा. आपण बघतो मंचावर उपस्थित सन्माननीय श्री दिलीप ठाकूर सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुंदर सन्मान इथे आपण करणार आहोत. मी विनंती करीन या स्पर्धेचे सर्व हिम्मत भोईर यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते दिलीप ठाकूर सरांचा सन्मान इथे आपण करायचा आहे.
दिलीप ठाकूर सरांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. हिम्मत भोईर यांच्या शुभ हस्ते वर्धा गावातील एक ग्रेट समाजसेवक आणि या स्पर्धेचे सर्व जाणकारी मास्टर्स फुटबॉल संघ आणि त्यांच्या हस्ते हा सन्मान इथे केला जातो. शुभ सन्मान होत असताना आपण पाहायला मिळतो मंचावरती. त्यानंतर मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित आहेत. सन्माननीय श्री प्रकाश लाड सर इथे उपस्थित आहे आणि त्यांचाही शुभ सन्मान इथे आपण करतोय. प्रकाश लाड सरांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. प्रकाश लाड सरांचा शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे सर्व हिम्मत भोईर आणि रितेश सारंग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवर व्यक्ती अशोक सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. अशोक सरांचे शुभ सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करेन हिम्मत भोईर यांना की त्यांचे शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण करायचंय. जुने बॉल आता इथे संपले गेले. जर बॉल गेला तर नवीन बॉल दिला जाईल, लक्षात घ्या दोन्ही टीमना. अशोक सरांचे शुभ सन्मान इथे करतायत. मॅच अगदी आपण बघतोय. या धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल या बॉल वरती पूर्ण करतात किरण भोईर. कुठेतरी धावसंख्याची थांबली गेली. त्या धावसंख्येला 19 या धावफलकावरती आपण बघतोय. 19 या पहिल्या 3 बॉल मध्ये आपण बघतोय. तिसरं षटक मार्गस्थ गोविंदाचे मार्गवर सुनील डोंगरकर याला आपण बघतोय. बॉल पुढील बॉल गोविंदाच्या मार्गवर सुनील. शॉर्ट बॉल होता. षटकाचा फटका केला. चेंडू गॅप मध्ये वन बॉल चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. अजून एक येतोय खूपसूरत चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकत असताना 23 या धावफलकावरती पाहायला मिळतात. 23 रन्स. चांगली धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. या चौकाराने बॅटिंग करत असताना मोगरपणा मास्टर या संघाची. चांगली बॅटिंग किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकार जर मारताय तर प्रकाश लाड सरांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक मात्र इथे विकेट आहे. किरण भोईर याला परतावं लागते. अगदी 30 टन मध्ये घातला गेला हा खेळाडू आणि याचं कारण आपण बघितलं तर अगदी क्लीन एलबी हा फलंदाज इथे बाद होतोय. 5व्या बॉलवरती मिळालेली सफलता सुनील या गोलंदाजाला एक महत्वपूर्ण सफलता इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण किरण भोईर हा फलंदाज इथे डगआउट मध्ये परतला जातोय. क्रमांक 4 वरती देवी या फलंदाजाला पाठवले जाते. देवा याला आपण नावाने ओळखले जाते आणि तोच फलंदाज यामध्ये मैदानामध्ये येते. मागच्या उत्तर स्पर्धा जर आपण पाहिला तर समीप फायनलमध्ये आक्रमक बॅटिंग या फलंदाजाने केली होती
राजकारणाने क्रमांक 4 वरती या फलंदाजाला पाठवलं गेलं. महत्वपूर्ण मॅच आहे, अंतिम मॅच आहे. मागच्या स्पर्धेमध्ये हे दोन संघ अगदी मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्यामध्ये बाची मारली होती पत्तन मास्टर संघाने. आता त्याचं प्रति उत्तर यावेळी मजूरपाडा संघाकडून दिला जाईल काय, कारण आज तो स्पर्धा वेगळी आहे आणि ती स्पर्धा वेगळी होती. मात्र पाहायचं काय केलं जाईल, कारण धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्येवरती 23 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा षटक मार्गस्थ अंतिम बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहे. तेवढून याला आपण बघतो गोलंदाजी मार्गवर क्रमांक 4 वरती येतोय. सुनील डोंगरकर गोलंदाजी मार्गवर आहे. फटका खेळला निर्विकेट क्षेत्रामध्ये खेळले जाते. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये जॉन्सन याला आपण बघतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या अंतिम बॉल वरती मिळत आहेत. 2 धावाने धाव फलक जर पाहिला तर पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय 25 धावा. आणि विकेट किती घेतलाय माझ्या बापाने? पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये धावसंख्या 25 वरती पाहायला मिळते. प्रथम तर बॅटिंग करतोय मोगरपाडा संघ. धाव फलकावरती आपण पाहिलं तर 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिला तर 4थ्या षटकामध्ये अल्फ्रेड गोलंदाजी मार्गावर आहे. पहिलाच बॉल अगदी डिफेंडिंग केला गेला, फक्त सन्मान दिलाय आणि एक सिंगल इथे पूर्ण करत असताना 1/4 रनाने पंच घोषित करतायत. एका सिंगलने धाव परत पुढे सरकत असताना दुसरा धावून तो म्हणजे 26 या आकड्यावरती. चौथे षटक मार्गस्थ आहे. आउटसाइडचा ऑप्शन पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू पंच इथे घोषित करतात. अवांतर झालेले धाव पडत पुढे सरकत असताना 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम तर बॅटिंग करतोय. पाहिला तर विनायक भोईर आणि किरण भोईर, विनायक पाटील आणि किरण भोईर जी जोडी होती ती मात्र डगआउट मध्ये परतली गेले आणि आता मात्र क्रमांक 3 आणि क्रमांक 4 चे फलंदाज मैदानामध्ये देवेन आणि सुहास कदम ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. फटका खेळला निर्विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला निवडले. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षण होता, सुंदर झेप पकडला आणि देवेन याची केली संपली. चांगली सुरुवात अल्फ्रेड या गोलंदाजाकडून पाहायला मिळते, कारण देवेन सारखा फलंदाज डगआउट मध्ये परतला गेला. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये या. संतोष येतो नवीन फलंदाज मैदानामध्ये. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्यासाठी पाठवलं गेलंय. अगदी चांगली भूमिका आज मात्र करावी लागेल, चांगली मेहनत करावी लागेल. संधी तुम्हाला दिली जाते, मात्र त्या संधीचं सोनं करणं हे तुमचं काम आहे. मात्र त्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण मेहनत तर करणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये आणि ती मेहनत आता या फलंदाजाला करावी लागेल. धावसंख्या 27 वरती थांबली गेली. अजूनही 4थ्या षटकामध्ये 4 बॉल बाकी आहेत. कुठेतरी 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 10 बॉल मध्ये किती धावांचं टार्गेट सेट करेल मोगरपाडा संघ हे पाहणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगलं लक्ष स्थापित करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची निवड करावी लागेल. हो फटका फसलाय. स्वतः गोलंदाज कॉटन बोर्डची संधी आहे.
विकेट मिळाले. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरा विकेट इथे पाहायला मिळतोय. आणि ऑन हॅट्रिक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अल्फ्रेड. कारण या बॉलवरती जर विकेट येते तर प्रमिला रामचंद्र भोईर यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचा मानकरी ठरू शकतोय हा गोलंदाज. ऑन हॅट्रिक गोलंदाज पाहायचं 2500 रुपयाचं मान ही मिळू शकतो. एखादा विकेट या बॉलवरती तुम्हाला घ्यावा लागेल. संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 27. अगदी चांगली सुरुवात अल्फ्रेडच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. एक बाईच्या रूपाने सिंगल आपण बघितली होती आणि त्यानंतर लगातार 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. निलेश पाटील येथे नवीन फलंदाज मैदानामध्ये क्रमांक 6 वरती या फलंदाजाला प्राचारण केलं गेलं. विकेट हॅट्रिक पहिल्या हॅट्रिकचा मान पूर्ण करेल का हा गोलंदाज हे पाहणं गरजेचं आहे. विकेट पूर्ण करतोय. 250,000चा मानकरी ठरला गेला. 2500 रुपये अगदी खात्यामध्ये जोडले गेलेत. निलेश पाटील इथे बाद होतोय आणि हॅट्रिक या स्पर्धेमधली पूर्ण करतोय गोलंदाज अल्फ्रेड. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. अगदी आपण पाहिला तर मॅचची कडा 3रा विकेट आपल्या नावावरती करतोय या ओव्हरमध्ये. 2500 रुपयाचा मानकरी ठरला गेला हा गोलंदाज. कारण विकेट आधी पूर्ण करतोय. अंतिम 2 बॉल अजूनही बाकी आहेत. अजून 3 अरे 5 जाईल मग 3 लाख 5 वाढू का. देवानंद नवीन फलंदाज मैदानामध्ये अगदी शून्यावरती जर आपण पाहिला तर 3 गडी या ओव्हरमध्ये बाद होतात. कारण बॅटिंग आहे. पुढील बॉल त्यावेळी सन्मान केला जातो. एक सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू करून खूप वेगाने धावतात. गडी बाद होण्याची शक्यता मात्र इथे आपण पाहिला तर अजून एक गडी धावची इच्छा रूपाने इथे बाद होतात. बॅट्समन मैदानामध्ये आपण बघतोय जीवन भोईर इथे बाद झालेत आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये संदीप जातोय. 28 धाव फलकावरती लागल्या गेल्या. धाव फलकावरती आपण बघतोय. प्रथमतः बॅटिंग करतोय नगरपणा मास्टर संघ. दुसरी धाव घेत असताना देवानंद भोईर हा ही फलंदाजी ते बाद होत आहेत. आणि आता मात्र सुहास कदम आणि क्रमांक 8चा फलंदाज संदीप मैदानामध्ये जातोय. टॉप क्षेत्रामध्ये केला गेलेला फटका मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम मात्र सुहास कदमने घेतलंय आणि अंतिम बॉल डॉट आलाय. मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं कारण या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात. अल्फ्रेड या गोलंदाजाने फक्त 2 अप्रतिम षटक पाहायला मिळालं. त्याचं कारण आपण पाहिला तर 4 विकेट या ओव्हरमध्ये एक धावचीच्या रूपाने तर 3 गडी आपल्या खात्यामध्ये जोडला गेल्यात अल्फ्रेडच्या माध्यमातून. सिरीज कोणाला जाईल.
अंतिम षटक केविन फर्नांडिस गोलंदाजी मार्गवर आहे. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. स्ट्राईकला सुवास करतो नाही. सर्लेट विझल मध्ये चेंडूला केला गेला. गोशांकी क्षेत्राकडे चेंडू वळतोय. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील. 2 धावेने धावफलक जर पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 30 या आकड्यावरती. अजूनही 5 बॉल आहेत. अजूनही 5 बॉलमध्ये जरी 10 ते 15 धावा आल्या तरी मात्र एक चांगला लक्ष तुम्ही स्थापित करू शकता. मात्र त्या धावा येणं गरजेचं आहे. श्वास कदमला त्या मैदानामध्ये ती जागेवरी दाखवायला लागेल. ती मेहनत करावी लागेल. शॉट बॉल आहे. स्कोअरलेस विकेटमध्ये चेंडूला पाठवला. चेंडू जाते सरळ सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार सुहास कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावा धाव फलकावरती लागला गेल्या. अगदी आपण पाहिला तर दुसऱ्या बॉल वरती अटॅकिंग बॅटिंग. अजून एक मोठा फटका पोहोचलाय हवेमध्ये. जॉन्सन झेल खाली सुंदर झेल पकडला आणि इथे अजून एक गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग सुहास कदम करत होता. मात्र यावेळी आपण पाहिला तर जयचीच्या रूपाने हा फलंदाज बाद झाला. 36 धावा धाव फलकावरती आहेत. 36 धावा आपण धाव फलकावरती बघतोय. अजूनही 3 बॉल अंतिम शेवटचे बाकी असतील. चांगली बॅटिंग सुभाष कदम यांच्या माध्यमातून होत होती. मात्र मोठा फटका खेळत असताना मात्र मिस केला गेला तो फटका आणि विकेटचं पतन इथे होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल इथे हाताळला जातो. गोलंदाजी मार्गवर आपण बघतोय केबिन याला डॉट बॉलने पुढील बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असतील. 4 बॉल या ओव्हरमध्ये पूर्ण झालेत. बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट मिळवलं जाते. फलंदाजीचे बाद होईल. अंतिम बॉल बाकी आहेत. अंतिम बॉल शेवटचा बॉल बाकी आहे. बॅट्समन मैदानामध्ये यतेश येथे नवीन फलंदाज मैदानामध्ये अंतिम बॉल बाकी आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 36 या धाव फलकावरती अगदी थांबली गेली. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि विकेट इथे मिळाली जाते. 2 धावेने धाव फलक पहिला डाव संपलाय. 38 या धाव फलकावरती लागला गेलेत आणि 39 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय. 5 ओव्हरमध्ये 39 धावा जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या उत्तर मास्टर्स या संघाला.
जिंकेल. पेन सुकत नाही का? कसं? कसं नाही सुकत? आल्यावर ओके सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जानकारी मास्टर्स आयोजित भव्य दिव्य टुर्नामेंट आपण बघतोय. मेगा पाहण्याचा सामना पहिला डाव संपला गेला. 38 सामना धाव फलकावरती लागल्यात. 39 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेला. सलामीची जोडी मैदानामध्ये गेविन फर्नांडिस आणि जॉन्सन ही जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. चला मॅच ऑन करा लगेच अंपायर. लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. नेक्स्ट टुर्नामेंटचा ड्राव उडवला गेला होता. शनिवारी आपण बघणार आहोत पहिली मॅच 16 मे 2026 ला पहिला मॅच असेल शिरगाव वर्सेस मुगरपाडा घोडबंदर मास्टर्सची स्पर्धा. दुसरी मॅच असेल बायंजर वर्सेस कोळशे. तिसरी मॅच असेल राई वर्सेस नलगड. तेवढी संघाला त्या दिवशी बाय दिलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी आपण मॅच पाहिला तर 17 मे 2026 मध्ये मे 2026 ला पहिली मॅच असेल जानकारी वर्सेस रिक्षा संघटना. उत्तर मास्टर वर्सेस डोंगरी मास्टर्स. त्यानंतर तिसरा मॅच असेल चौक मास्टर वर्सेस घोडबंदर. घोडबंदर स्पर्धेचा हा ड्रॉ इथे उडवला गेला होता. थोड्या वेळापूर्वी फायनल मॅच चालू व्हायच्या अगोदर मॅच ऑन केली जाते. सलामीचा गोलंदाज विनायक पाटील याला आपण बघतोय. फलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये गेविन आणि जॉन्सन यांना आपण बघतोय. पहिला सवाल किंवा दिवाय सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात. एका धावेने सुरुवात केली जाते धाव फलकाला. ज्यावेळी आपण बॅटिंग करत होता नगरपाडा संघ लगातार 3 डाट विनायक पाटीलच्या बॅटमधून आले होते आणि चौथ्या बॉलवरती अवांतर धावेने संघाचा धाव फलक खोलला गेला होता. आता इथे आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवरती संघाचा खाता खोलतोय. 39 धावांचं लक्ष्य आहे. व्हायचं या 39 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील का कुठेतरी नगरपाडा संघ या 39 धावा डिफेंड करण्यामध्ये सफल होईल यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण मॅच मेगा फायनलचा हा सामना आहे.
बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. गोलंदाजी मार्ग विनायक पाटील. 39 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये कमी धावांचे षटक कंजूसी भरी गोलंदाजी नगरपाडा संघाला करावी लागेल. हो हो, अजून एक डॉट बॉल. काय बॉल हाताळले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. अर्थीच भूमिका आता मात्र इथे पूर्ण करतात. हो, त्यांची शिरगाववाल्यांची कॅन्सल झाली ना. कंची नाही का पुढील बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. सिंगल पूर्ण करतात. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही. एका जागेवरती समाधान मानतात. एका जागेवरती धाव पलक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 2 या आकड्यावरती. अंतिम बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. जसं षटक उत्तम मास्टरने हाताळला होता, रोनाल्ड या गोलंदाजाने हाताळला होता, त्याच प्रकारचं षटक अजूनपर्यंत विनायक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमी धावांवरती रोखण्याचं काम मात्र विनायक पाटील करते. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात विनायक पाटीलच्या माध्यमातून केली जाते. अंतिम बॉल या ओव्हरमधील मोठा फटका सरळच्या दिशेला गेला. 20 मध्ये हा फटका आहे. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि या बॉलवरती मिळालेला 2 धावा. 2 धावांनी षटक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 4 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. दिनेश पाटील येतो गोलंदाजी मार्ग. महत्वपूर्ण गोलंदाज आहे नगरपाडा संघाचा. मात्र माझ्या या ओव्हरमध्ये किती धावा खर्च केला जातील. त्या पहिल्या षटक तर चांगल्या रीतीने हाताळलाय विनायक पाटील याने, कारण त्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र ती भूमिका निलेश पाटीलला करावी लागेल. धावा रोखणं गरजेचं आहे. धावा या धावफलकावरती जर तुम्ही रोखलात तर नक्की यशस्वीरित्या हा पाठलाग जो आहे तो कुठेतरी कठीण होताना पाहायला मिळाला. पहिला खेचलाय लांब लचक पाठवला जॉन्सनने सर्व षटकारासाठी. पहिल्या विभागावरती षटकारी येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा होत्या, मात्र इथे पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळते आणि या 6 धावांनी धाव पलवतात 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती 10 धावा. अगदी आपण पाहतोय सेकंड ओव्हर निलेश पाटील या गोलंदाजाला दिला गेलाय. सुरुवात अगदी चांगली सुरुवात जॉन्सनच्या माध्यमातून, कारण जॉन्सन एक आक्रमक खेळाडू आहे. आजच्या दिवसामध्ये त्याने आक्रमकतेचं रूप दाखवलं आहे. फुलटा झाला होता, पुन्हा एकदा फटका केला. स्कॉर्लेज रिझल्टमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि 2 धावांनी धाव परत पुढे सरकत असताना 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. एक्स बॉल
अचूक एक फटका चांगला खेळला. पुन्हा एकदा मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू जातो. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा या बॉलवरती ते पूर्ण करतात आणि या 2 धावांवर धाव फलक जर आपण पाहिला तर धाव फलकावरती पाहायला मिळतात 14 धावा. आता मात्र कुठेतरी या ओव्हरमध्ये धावा येत असताना पाहायला मिळतात, कारण 3 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात निलेश पाटील याने. दहा जायला 12च पाहिजे, 12 पाहिजे फक्त आता. 3 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात. आता मात्र पाहिजे कुठेतरी जी बॅटिंग जॉन्सनला थांबवणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये जर जॉन्सन बरसला तर नक्कीच अगदी धाबांची पाऊस पाडण्याची ताकद या गोलंदाजाकडे. चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. हो, यावेळी अजून एक चांगला बॉल हाताळला. षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं निलेश पाटील याने. पहिल्या कुठेतरी चुकीची ठरली गेली, ती चुकीला सुधारण्याचं काम मात्र निलेश पाटील यांनी केलंय. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. केविन फर्नांडिस स्ट्राईक एंडला आपण बघतोय. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहिजे गेविन गोलंदाजी मार्गवर निलेश पाटील फटका खेळला. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय. यतीश यावेळी पीटी केलं. विकेटचं बदल आहे का पाहणं गरजेचं आहे. मात्र इथे या बॉलवरती मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावांनी धाव परत पुढे सरकत असताना पोहोचला 17 या आकड्यावरती. धावा येताना पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग आता मात्र या सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळते, कारण अजूनपर्यंत 13 धावा 5 बॉलमध्ये निलेशने खर्च केलात. यावेळी या बॉलवरती एक सिंगल पूर्ण केली जाते. कुशांत क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली जाते आणि एका सिंगल नाही अगदी आपण पाहिला तर धाव फलक 18 वरती जाऊन पोहोचला. म्हणजेच या ओव्हरमध्ये निलेश पाटीलने धावा खर्च केला 14. पाणी घेऊन जा. तीन षटकांचा खेळ संपला. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये जी धावांची गरज आहे ती म्हणजेच 18 बॉल आणि 21 धावा. मॅचचं समीकरण आता कुठेतरी पूर्णपणे क्लिअर होत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण या ओव्हरमध्ये निलेश पाटीलला थोडंसं महागडे षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण 14 धावा या ओव्हरमध्ये खर्च केले आहेत.
क्रमांक 3चा गोलंदाजी मार्गवर संतोष या गोलंदाजाला पाठवलं गेलाय. 18 बॉल 21चं समीकरण मॅच मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईकला जॉन्सन आहे, त्याच्या बॅट मध्ये आपण एक षटकार बघितलाय, तर तो जॉन्सन यावेळी ऑन स्ट्राईकला आपण बघतोय. पाहिजे 18 बॉल 21 मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळत आहेत. कुठेतरी हा षटक महत्वपूर्ण असेल, या षटकामध्ये कमी झाला द्यायला लागते संतोषला. फटका खेळतोय लांब लचक, मात्र 9 मास रिझल्ट मध्ये चेंडू आहे. सिंगल पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा इथे पूर्ण करतायत. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. अरे या 2 धावांनी संघाची धाबी संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 20 रन 20 धावा. वीस धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रथमतः बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्यावेळी बॅटिंग केली होती 38 धावा मुगरपाडा संघाने पटकावल्या होत्या आणि 39 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती 20. एकोणीस धावांची गरज आहे. अतिरिक्त शॉर्टपूरचा फटका मिड विकेट आणि स्क्वेअरलेस रिझल्ट मध्ये चेंडू जाते. सिंगल या बॉलवरती पूर्ण करतील. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहिला तर पोहोचली जाऊन ती म्हणजेच 21-21 या आकड्यावरती. 16 बॉल 18ची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॉल 21 पाहायला मिळते आणि ज्यावेळी तुम्ही या स्थितीमध्ये ज्यावेळी तुमचे संघ असतात त्यावेळी फिल्डिंग करणाऱ्या संघाला काय करायला लागते, ते चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग, प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅकिंग बॉलिंग करावी लागते. डाट जास्तीत जास्त तुम्हाला टाकावे लागते, जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतात. मात्र अल्फ्रेडची जी गोलंदाजी होती ती अप्रतिम पाहायला मिळाली. ती हॅट्रिकच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमधला पहिल्या हॅट्रिकचा मान अल्फ्रेड या गोलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालाय. पाहायचंय कशा प्रकारे संतोषच्या माध्यमातून बॉलिंग केली जाईल. फटका खेचला सरळ पाठवला, चेंडू जाते 2 धावांसाठी. 2 धावा या बॉलवरती गेबिनला मिळत आहेत. 2 धावांनी धाव पोहोच जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचला KBC आकड्यावरती. 16 धावांची गरज आहे. 15 बॉल आणि 16 धावा. बॉल रनचा इक्वेशन बॉल रन पाहायला मिळतात या धाव फलकावरती जिंकण्यासाठी, कारण 15 बॉल आणि 16ची गरज आहे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळी अष्टाविध्वस्त गेला, कर्वेचर पूर्णपणे बिघडवला आहे आणि पहिला विकेट घेऊन या फलंदाजाच्या नावाने इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुनील डोंगरकर याला आपण बघतोय. मागच्या मॅचचा हिरो ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयी करून दिला होता. काही करतो रे तू, हे तोडली कशी गेला लगेच जातो तो. चौथा बॉल आणि 16 धावांची गरज आहे. मॅच मध्ये अजूनही वापसी करू शकतो मगरपाडा संघ, मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगले डॉट बॉल करावे लागतील, विकेट मिळावे लागतील, कारण या जोडीवरती पूर्णपणे मॅच असेल. कारण या 2 फलंदाजांनी तुम्ही बात करताय तर नक्कीच कुठेतरी या मॅच मध्ये शिरकाव करू शकताय. पुढील बॉल गोलंदाजी मार्गवर सुनील याला आपण बघतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केले जातील, कुठेतरी धावा लवकरात लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण अंतिम बॉल पर्यंत गेला मॅच तर कुठेतरी काळोखाचा संपर्क नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यासाठी सुनीलच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न असतील की लवकरात लवकर हा मॅच संपवण्याचा. अगदी एक सिंगल पूर्ण करतायत, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न जॉन्सनच्या माध्यमातून केला जाईल आणि या बॉलवरती 2 धावा इथे पूर्ण करतायत.
तीन धावांनी धाव गेले पुढे सरकत असताना पोहोचला 25 या आकड्यावरती 13 बॉल आणि 14 धावा. 13 बॉल आणि 14 धावांचे समीकरण मॅच मध्ये पाहायला मिळते. तेरा बॉल आणि 14 धावा. नेक्स्ट बॉल एक सिंगल अंतिम बॉल वरती पूर्ण करतायत. षटक संपले गेले. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 13. 12 बॉल आणि 13चं इक्वेशन सिच्युएशन या मॅचचं पाहायला मिळते. बारा बॉल आणि 13 धावा. मॅचचं इक्वेशन सिच्युएशन पाहायला मिळते. किरण नेहर गोलंदाजी मार्गवर आहे. पहिलाच बॉल केला गेला. गोशांकी क्षेत्राकडे खेळले जाते. सिंगल पूर्ण करतात मात्र इथे एक धाव बॉल वरती मिळाली जाईल. सांगकाई मास्टर संघाचे सर्व खेळाडू स्टेज वर यायचे मॅच संपल्यानंतर. पुढील बॉल किरण बेहरेचा. यावेळी वाईट बॉलचं पंच घोषित करतात. अनंतर धाव फलक जर आपण पाहिला तर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 28. चांगली धावसंख्या अगदी पूर्णपणे उत्तम मास्टर या संघाने आखली. डॉट बॉल पाहायला मिळेल. कुठेतरी आपण पाहिला तर पूर्णपणे ब्लॉकचा चेंडू होता. थांबांवरती ब्रेक लावण्याची गरज आहे. 11 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अजून एक चांगला बॉल आहे. दोन धावा याही बॉल वरती पूर्ण करतायत. 3 धावांनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत 30 धावा. 9 बॉल आणि 9 धावा मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 9 धावा. अजून एक वाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय काय पण त्यांचं डिसिजन काय येईल. अवंतर पंच इथे घोषित करतात 9 बॉल मध्ये आता मात्र 8 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. लगातार दुसरी स्पर्धा आहे जिथे आपण बघतो नगरपाडा वर्सेस उत्तम मास्टर्स या दोन संघादरम्यान फायनलचा मॅच. या अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलात तर जिथे उत्तर मास्टरची स्पर्धा होती आणि ज्यामध्ये दोन संघ फायनल मध्ये होते हे फटका खेचलाय सर्व पाठवला षटकारासाठी आणि तिथे उत्तर मास्टर संघाने जो सामना जिंकला होता त्या स्पर्धेचे चॅम्पियन पद उत्तर मास्टर संघाच्या नावावरती होतं. आणि त्याच प्रकारे याही स्पर्धेमध्ये आता मात्र वर्चस्व गाजवतोय उत्तर मास्टर संघ. दोन धावांची फक्त गरज आहे. सन्माननीय श्री राजेश पाटील आणि धीरज भोईर सरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. लाला माची यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. धीरज भोईर, राजेंद्र पाटील, राजेश पाटील आणि लाला माची
त्यांना विनंती करतो आपण लवकरात लवकर स्टेजवरती या, कारण थोड्याच वेळामध्ये आपण इथे बक्षीस समारंभ सुरुवात करणार आहोत. सामना इथे जिंकलाय उत्तर मास्टर संघाने. अगदी आपण पाहिला तर या स्पर्धेचे चॅम्पियन पद आपल्या नावावरती पुन्हा एकदा वन्स अगेन या सीझन मधला, या वर्षामधला 5वा चॅम्पियन पद आपल्या नावावरती करणारा संघ इथे पाहायला मिळतोय उत्तर मास्टर संघ.